श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। आजच्या गुरुगाथा या भागामध्ये आपण सर्वात प्रथम सध्या श्रावण भाद्रपद म्हणजे चातुर्मासात सुरू असलेल्या सण वार व्रत वैकल्यापैकी सध्याच्या आठवड्यामध्ये येणाऱ्या सण वार व्रत वैकल्यांचा आढावा घेऊन मग आपण पुन्हा आपला जो प्रवास आहे सामान्य व्यक्ती ते सुसेवेकरी या प्रवासाला आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत। तर सर्वात प्रथम सुरू असलेल्या सणांबद्दल उद्या एक महत्त्वाचा सण आहे। माता भगिनी महिला ज्या आहेत हा सण करतात त्याचं नाव आहे हरितालिका व्रत। अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण हरितालिका व्रताचं महत्त्व जे ते असं आहे की माता पार्वतीने दक्ष प्रजापतीच्या घरी जन्म घेतल्यानंतर दक्ष प्रजापतीच्या घरी सुरू असलेल्या यज्ञयागामध्ये त्यांनी समजून उमजून माता सरस्वतीचे पतिदेव म्हणजे भगवान महादेव शंकर यांचा अपमान केला होता आणि त्या अपमानाच्या रागापोटी माता पार्वतीने त्या ठिकाणी त्या यज्ञभूमीमध्ये स्वतःची आहुती दिली होती। त्याच्यानंतर माता पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला आणि तिने पुन्हा ह्याही जन्मामध्ये कठोर तपश्चर्या करून पुन्हा भगवान शंकरालाच आपला पती म्हणून प्राप्त करून घेतले। त्यावेळेला माता पार्वतीने तपश्चर्या केली होती त्या तपश्चर्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून हे हरितालिका व्रत हे माता भगिनी करतात आणि आपल्या सेवामार्गामध्ये सर्व मातांना सर्व भगिनींना हे व्रत करण्याची परवानगी परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद अभेद नाही। हे व्रत आपण अवश्य करावं। त्याचं करण्याचा विधी जो आहे तो आपल्या सर्वांना माहितीच आहे। प्रत्येकाने आपल्या आपल्या परंपरानुसार हे व्रत करावं आणि या प्रकारे व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे ते अतिशय महत्त्वाचा असा उत्सव सुरू होतो। 10 दिवस चालणारा संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा जो गणेशोत्सव आहे तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे परवा शनिवारी सुरू होत आहे। या गणेशोत्सवाच्या बद्दल किती सांगितलं तरी कमी आणि नाही सांगितलं जास्त आहे। आपण सगळेजण आनंदाने उत्साहाने व्रत करतच असतो। परंतु गुरुमाऊलींनी या संदर्भात दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या फक्त आपल्याला बघायचं आहे की गणेश मूर्ती ही शक्यतो केंद्रामध्ये बनवायला शिकवतात त्या ठिकाणी मुलांना पाठवून बनवून घ्यावी किंवा केंद्रामध्ये गणेश मूर्ती उपलब्ध देखील आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा। गणेश मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची नसावी, ती मातीची बनलेली असावी। परमपूज्य गुरुमाऊली हेही सांगतात की गणेशोत्सव पूर्ण झाल्यानंतर हीच गणपतीची मूर्ती जी आहे ती बादलीमध्ये पाण्यात विरघळवून नंतर तिचा आपल्या घरामधील बाग बगीच्यामध्ये किंवा आपल्या आसपासच्या झाडांसाठी वापर करावा। म्हणजे पर्यावरणाची जी काळजी आज सरकार दाखवतोय ती गुरुमाऊली त्याच्या खूप आधीपासून दाखवत आहेत आणि म्हणून आपल्याला सांगतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव काळामध्ये जे स्वरूप आज आलेलं आहे त्याच्याकडे फारसं लक्ष न देता सगळ्यात महत्त्वाच्या गुरुमाऊलींनी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे या काळामध्ये गणपती अथर्वशीर्षाचे अधिकाधिक प्रमाणामध्ये आवर्तन केले पाहिजे। आता अथर्वशीर्षाचे आवर्तन का सांगतात माहिती आहे का की शीर्ष म्हणजे मस्तक। गणपतीचं जे मस्तक आहे त्याचा आकार खूप मोठा आहे कारण ते हत्तीचं मस्तक आहे। ती कथा संपूर्ण आज बघायची नाही आपल्याला, परंतु हे मस्तक ठर्व म्हणजे हलणारं आणि म्हणजे न हलणारं म्हणजे स्थिर। आपलं मस्तक स्थिर व्हावं, आपली बुद्धी स्थिर व्हावी म्हणून या अथर्व शीर्षाचा अधिकाधिक प्रमाणामध्ये पाठ या काळामध्ये करायचं परमपूज्य गुरुमाऊली सांगतात आणि त्याला सामुदायिक स्वरूप देखील गुरुमाऊलींनी दिलेलं आहे। तर आपण अधिकाधिक प्रमाणामध्ये अथर्वशीर्षाचे पाठ करायचे। त्याचप्रमाणे आपण गणेशाचं जे नारद मुनींनी रचलेलं स्तोत्र आहे त्याचा देखील आपण या काळात पाठ करायचा आहे। अशा प्रकारे हा 10 दिवसाचा उत्सव साजरा करायचा आहे। आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवारी ज्या दिवशी गणेश बसतात त्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांचा देखील जन्मदिवस आहे। पिठापूर गावामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार घेतला होता तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घेतलेला आहे। त्यामुळे दिंडोरीपर्यंत उत्सवांची जर आपण यादी बघितली तर त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा उत्सव देखील आवर्जून सांगितलेला आहे। तर तो देखील आपल्या त्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या पद्धतीनुसार साजरा करायचा। त्यासाठी केंद्रामध्ये जो उत्सव साजरा होतो त्यात आपल्या सगळ्यांना सहभाग घ्यायचा आहे।
आता आपला प्रवास सुरू करूयात. आपण मागच्याच बघितलं होतं, प्रश्नोत्तराबद्दल बघायला सुरुवात केली होती. प्रश्नोत्तर विभागाबद्दल परमपूज्य गुरुमाऊली जे सांगतात ते असं आहे की प्रश्नोत्तर हा विभाग म्हणजे आपल्या संपूर्ण सेवा मार्गाचा कणा आहे. पाठीचा कणा जसा माणसाच्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि त्या पाठीच्या मणक्यामध्येच अनेक प्रकारचे चांगल्या आणि वाईट गोष्टी लपलेल्या. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये सगळ्यात जास्त विकार कुठे सापडत असतील तर मणक्यांचेच विकार सापडतात. कारण त्याच्यामध्ये आपली जीवनशैलीमध्ये आपण योग्य प्रमाणामध्ये व्यायामाचा आपला अभाव आहे. असो, तो आजचा महत्त्वाचा विषय नाही आहे. परंतु पाठीचा कणा जसा आपल्या महत्त्वाचा आहे तसा हा प्रश्नोत्तर हा विभाग महत्त्वाचा आहे. आपण मागच्याच बघितलं होते, प्रश्नोत्तरकर्ता सेवेकरी जो आहे तो स्वामींना साक्षीटीनं आपल्या प्रश्नांची उत्तर देतो. सर्वसामान्यपणे कोणत्याही व्यक्तीला जर विचारलं का तुम्ही सेवेकरी कसे झालात, तर एकच उत्तर येतं सामान्यपणे. 90% अधिक लोक एकच सांगतात की मला असा असा प्रश्न निर्माण झाला होता, मग मी दिंडोरीपणे सेवा केंद्रात गेलो, तिथून सेवा घेतली, माझी सेवा पूर्णत्वाला गेल्या, स्वामींची कृपा झाली, गुरुमाऊलींची कृपा झाली, माझा प्रश्न सुटला आणि मग मी सेवेकरी झालो. अर्थात सेवा मार्गामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की येणं सोपं आहे, जाणं सोपं आहे. सगळ्यात अवघड काय तर त्या ठिकाणी टिकून राहणं अवघड आहे. कारण टिकून राहण्यासाठी जे आपल्याला नित्यनेहमी सेवा कराव्या लागतात. त्या सेवांच्या स्वरूपबद्दल आपल्याला बोलताना हे म्हणायचं आहे की प्रश्नोत्तराच्या माध्यमातून गुरुमाऊली जे प्रश्न सोडवतात त्याचा जर आपण आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर बहुतांशी लोकांच्या समस्यांचं जे स्वरूप आहे ते अतिशय कॉमन स्वरूपाचं असतं. मग कोणाला विवाहाचा प्रश्न असेल किंवा मुलगा लग्नाचा आहे ठरत नाही आहे, मुलगी लग्नाची ठरत नाही, कोणाला संपत्तीचा विषय असेल किंवा किती पैसा कमवला तरी पुरत नाही, येत राहतो जात राहतो परंतु स्थिर राहत नाही, किंवा संततीचा विषय असेल की इतके दिवस झाले पण अद्याप संतती लाभ प्राप्त झालेला नाही आहे, त्याच्याशिवाय विकार म्हणजे आजारपण हा देखील एक मोठा गंभीर प्रश्न असतो. यासारखे अनेक प्रश्न प्रत्येकाचे व्यक्तिसापेक्ष असतात आणि व्यक्तिसापेक्ष प्रश्नांचं उत्तर शोधणं हा दिंडोरी प्रेम मार्गाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आपण धार्मिक आध्यात्मिक अनेक प्रकारचे क्षेत्र, तीर्थक्षेत्र, यात्रा करताल त्या ठिकाणी आपण काय बघू शकतो, त्या ठिकाणी आम्ही गेलो, आम्ही दर्शन घेतलं, आम्ही आरती केली, आम्ही बसलो, आम्ही जप केला, आम्ही सेवा केली, आम्ही प्रार्थना केली, आम्ही नवस केला, आम्ही नवस फेडला, असं झालं तसं झालं, आम्ही निघून आलो आणि आमचं काम झालं. परंतु आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचं सखोल विवेचन ह्या व्यक्तिगत प्रश्नांच्या संदर्भात देखील झालेलं आहे आणि त्याचा परिपूर्ण वापर करून व्यक्तिसापेक्ष प्रश्नाला उत्तराच्या स्वरूपामध्ये सेवा देऊन त्यांच्या प्रश्नातून मुक्त करणारा हा दिंडोरीपर्यंत सेवेमार्ग हा एकमेव सेवा मार्ग आहे. याच्या अगोदर देखील दत्तप्रभूंनी या प्रकारची सेवा केल्या. श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा कुरोपुरामध्ये होते त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ महाराज जे स्वतः अनेक प्रकारच्या लोकांच्या समस्यांचं निवारण करायचे. स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटात होते तेव्हा स्वामी देखील अनेक प्रकारच्या लोकांच्या समस्यांचं निवारण करायचे, त्यांना सेवा सांगायचे आणि स्वामी देखील स्वतः हे सांगायचे की अरे इथे बसून राहू नका, फुकटचं खाऊ नका, कष्ट करून खा आणि आपल्या कुलदैवतेचा सन्मान करा, आपल्या मातापित्यांचा सन्मान करा. हे स्वतः स्वामी महाराज देखील अक्कलकोटात असताना सांगायचे. त्याप्रमाणे ब्रह्मयुत पिठले महाराजांनी देखील नाशिकमध्ये गोदावरीच्या काठी आपलं नित्यकर्म झाल्यानंतर अनेक लोकांच्या दुःखितांचे अश्रू पुसणे हीच माझं सगळ्यात मोठी स्नान संध्या असं सांगून अनेक प्रकारच्या लोकांचे प्रश्न सोडवत असत. पिछले महाराजांनी ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादांना देखील हाच वारसा दिला आणि ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादांनी नाशिकमध्ये त्याचप्रमाणे दिंडोरीमध्ये बसून अनेक प्रकारच्या सेवेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. आणि एवढंच नाही तर फरक आणखी महत्त्वाचा आहे की मोरेदादांनी त्याला सुरुवात केली आहे की मी प्रश्नोत्तर करतो, मी तुम्हाला उत्तर सांगतो, तुम्हाला फळ आहे तर ठीक आहे, परंतु आज देश इतका मोठा आहे, आज जग एवढं मोठं आहे की एकच परब्रह्माने जे देहरूप धारण केलं आहे त्यांनी जर प्रश्न सोडवू म्हटलं तर या ब्रह्मांडातले प्रश्न कधीच सुटणार नाही आणि प्रश्न तर वेगाने सुटायची गरज आहे. म्हणून मोरेदादांनी स्वतः अनेक प्रश्नकर्ते सेवेकरी तयार केले, प्रश्नोत्तरकर्ते सेवेकरी तयार केले, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना अधिकार दिले, त्यांच्याकडनं काम करून घेतलं. कारण की गाभा मूळ एकच आहे की प्रश्न स्वामी सोडवतात, आपण सगळेजण माध्यम आहोत. प्रश्न गुरुमाऊली सोडवतात, प्रश्न ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादा सोडवतात, प्रश्न ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज सोडवतात आणि हे सोडवणार आहेत. फक्त आपण काय आहोत, माध्यम आहोत. आणि ही भाव ठेवून जर प्रश्नकर्त्या सेवेकरांनी प्रश्नोत्तर केले तर त्याची फलश्रुती तेवढीच येते. अनेक प्रकारच्या प्रश्नकर्त्या सेवेकरांना अनुभव आलेला आहे की त्यांना जे उत्तर महाराजांनी सांगितले तेच त्यांनी लिहून दिलेलं आहे
आणि ते लिहून दिलेलं उत्तर जर कधी कधी असं घडतं की एखाद्या भाविक जो आहे तो प्रश्नोत्तर आधी सेवेकऱ्याकडनं सोडवून घेतो, मग पुन्हा फळप्राप्तीला म्हणून दिंडोरीला जातो. तर जे उत्तर लिहून दिलं सेवेकऱ्याने होतं ते दिंडोरीला परमपूज्य गुरुमाऊली लिहून देतात, असा अनेक सेवेकऱ्यांना अनुभव आलेला आहे. कारण की तो सेवेकरी प्रश्न स्वतः काही लिहून देत नाही उत्तर, तो फक्त स्वामींच्या कडनं येणारे जे संकेत आहेत ते फक्त कागदावर उतरायचं काम करतो. त्यामुळे हे प्रश्नोत्तर सेवेकऱ्यांच्या माध्यमातून सोडवले जे प्रश्नोत्तर आहेत त्यातनं अनेकांना चांगला अनुभव येतो आणि त्या माध्यमातून सेवेकरी घडत जातो. तर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचे वेगवेगळे उत्तर आहेत. या सगळ्यांच्या आपल्याला ह्या प्रवासामध्ये आपल्याला माहिती घेतच पुढे जायचं आहे. हा प्रवास खूप दूरवर करायचा आहे आणि हा झटपट संपवायचा नाही, कारण की हा फार एक मंगलमय प्रवास आहे, आनंददायक प्रवास आहे. सामान्य व्यक्ती ते सुसेवेकरी या प्रवासामध्ये आपण सगळेजण मिळून गुरुमाऊलींना शरण जाऊयात आणि हा प्रवास असा सुरू ठेवूयात. आपल्याला फक्त एकच विनंती, हे ज्ञान गुरूंचं देणारे तेच, त्याचा प्रचार प्रसार करणारे तेच, आपण सगळेजण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण देखील निमित्त मात्र असल्याचा फायदा घेऊन फक्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि आपल्याला याबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यावरती देखील आपण त्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात, शंकांचं निरसन करायचा प्रयत्न करूयात. करते करू ते स्वामीच आहेत, त्यांना शरण जाऊयात, वाणीला विराम देऊयात. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी